रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव 2024 या फूड फेस्टिवलमध्ये सीपीएड मैदानावर शनिवारी सायंकाळी सुपर वुमन स्पर्धा चुरशीने पार पडली। यंदाच्या अन्नोत्सव 2024ला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। त्याला शनिवार अपवाद नव्हता। विशेषतः सुपर वुमन स्पर्धेच्या आकर्षणाने बेळगावातील महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुपर वुमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। याची प्राथमिक फेरी नुकतीच कॅम्प येथील मॅसॉनिक हॉलमध्ये पार पडली। यावेळी एकूण 24 प्रेरणादायी महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता, जे दररोज आपल्या कुटुंबासाठी अथक योगदान देणाऱ्या महिलांचे सामर्थ्य आणि विविधतेचे प्रतिनिधित्व करतात। या अतुलनीय महिलांच्या जीवनात वेगळ्या प्रकारचा आनंद आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रतिभा, स्वास्थ्य आणि स्वयंपाक यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 3 प्राथमिक फेऱ्या घेण्यात आल्या। शनिवारी सायंकाळी अन्नोत्सवातील प्रमुख मंचावर रोटरी अन्नोत्सवाचा भव्य समारोप झाला, ज्याने प्रेक्षकांना नेत्रदीपक रॅम्प वॉक आणि आकर्षक प्रश्नावलीने मंत्रमुग्ध केले। स्पर्धेच्या प्रारंभी कुसुम मालू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। रोटरीचे प्रांतपाल बोरसादवाला यांचे रोटरी क्लबचे अध्यक्ष जयदीप सिद्धनवर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। व्यासपीठावर सुनीश मेत्रानी, डॉक्टर संतोष पाटील, सचिव मनोज मायकल, माजी अध्यक्ष अविनाश पोद्दार उपस्थित होते। बेळगावकरांना नमस्कार। आम्ही गेल्या 10 दिवसापासून आम्ही हे अन्नोत्सव कार्यक्रम आयोजित करत आहे। गेल्या 5 तारखेपासून चालू झालेला हा कार्यक्रम, तर आजच्या 10 दिवसात पहिल्या दिवशी आम्ही ऑल ओव्हर इंडिया बॉडी बिल्डिंग सिनियर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे। त्याच्यानंतर बेळगावकरांना मनोरंजनासाठी आपलं ऑर्केस्ट्रा होतं, पुण्याहून ऑर्केस्ट्रा मागवलेलं, मग बच्चन नाईट हे कोल्हापूरहून आलेले आणि आपलं गोव्याहून ऑर्केस्ट्रा एक आलेलं। तर ह्याचं आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला आहे। आजूबाजू बेळगाव शहरातनं, बेळगावच्या आजूबाजू गावातनं, हुबळीहून, कोल्हापूरहून लोक येऊन बघून गेले। आज पुण्याहून पण येत आहेत आणि गोव्याहून लोक आले। सावंतवाडीचे स्टॉल असल्यामुळे सावंतवाडी आणि रत्नागिरी साईडचे पण लोक येऊन गेलेत। ह्याच्यात म्हणजे आमचे थोडे रोटरीचे बाकीचे क्लब्स अमेरिकाहून पण येऊन व्हिजिट देऊन गेले। आमचा अन्नोत्सव कसं आम्ही आयोजित करतो आणि काय काय प्रोग्राम्स असतात आणि कसं करतो हे ह्यासाठी त्यांनी खास अमेरिकाहून येऊन बघून गेलेत। तर आज आम्ही सुपर वुमन हे कार्यक्रम ह्याच्यात स्त्री म्हणजे 35 वयान अबाव ह्या त्यांचं बेस्ट वुमन ऑफ बेलगाम, तर हे आम्ही आयोजित करत आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आम्ही बेळगावकरांना की एकच आम्ही हे करतो की मनापूर्वक आभारी आहे की तुम्ही आम्हाला चांगलं सपोर्ट दिला आहे आणि असंच आम्हाला सपोर्ट देत जावा। रोटरीला एक रोटरी हे चॅरिटेबल फाउंडेशन आहे। हा इव्हेंट झालेला ह्याचा जमा झालेला पैसा हा आम्ही बेळगावमध्येच वापरणार आहे की आम्ही काय बेळगावसाठी डेव्हलपमेंट करू शकतो। आता आम्ही खूप केलेलं आहे। बेळगावसाठी रोटरी स्विमिंग पूल बांधलेला आहे, डायलिसिस सेंटर आहे आमचं, मग आमचं स्किन बँक आहे, हॅपी स्कूल्स आहेत आणि आता परवाच आम्ही 4,500ला एक बेंच, तसं आम्ही काकती आणि कुदनूर आणि बीके कंगराळी ह्या मराठी शाळेत पण आम्ही मागच्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्यातच पहिल्या आठवड्यात दिलेले आहे। तर असं आम्ही बेळगावकरांसाठी आम्ही चॅरिटी कायम करत राहणार बेळगावच्या लोकांसाठी। आणि माझं एकच विनंती आहे की आम्हाला रोटरीला दर अन्नोत्सवाला तुम्ही आजपर्यंत कसं सपोर्ट देत आला आहे की आम्हाला असं सपोर्ट देत जावा। ಇದು ಅನ್ನೋತ್ಸವ ನಾವು ಜನವರಿ 5ರಿಂದ 14ವರೆಗೆ ಕಂಡಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಟೇಟ್ಸ್ದಿಂದ ರಾಜ್ಯದಿಂದ ಸ್ಟಾಲ್ಸ್ ಬಂದಿದ್ದು, ಜನನೂ ಭಾಳಷ್ಟು ಲೈಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿದು ನಾವು ಏನಾದರೂ ಫಂಡ್ಸ್ ನಾವು ಏನು ಜನ್ರೇಟ್ ಆಗುತ್ತೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಸೋಷಲ್ ವರ್ಕ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಐ ಬ್ಯಾಂಕು, ಸ್ಕಿನ್ ಬ್ಯಾಂಕು ಮತ್ತು ಹ್ಯಾಪಿ ಸ್ಕೂಲ್ಸು ಇಂಥದ್ದೆಲ್ಲ ನಾವು ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಸೆಂಟರ್ಸು ಇಂಥವೆಲ್ಲ ನಾವು ಸೋಷಲ್ ವರ್ಕ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸೊ ಇದೇನು ಫಂಡ್ಸ್ ಜನ್ರೇಟ್ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ವಾಪಸ್ಸು ನಾವು ಬೆಳಗಾಂ ಜನಕ್ಕೇ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸೊ ಬೆಳಗಾಂ ಜನ ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಇಷ್ಟು ಸಪೋರ್ट ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಮಸ್ಕಾರ। रोटरी क्लब बेळगावच्या वतीने 27व्या वर्षी हा अन्न महोत्सव कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे आणि
हा एक अत्यंत वखावण्याजोगा कार्यक्रम रोटरी क्लब बेळगाव दरवर्षी करते. या गेल्या 10 दिवसामध्ये बेळगावकरांच्यासाठी ही एक पर्वणी असते की जिथे त्यांना चांगल्या पद्धतीची देशातल्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेले चांगले त्यांना व्यंजनं म्हणजे खाद्यपदार्थांचे स्टॉल बघायला आणि त्यांचा उपभोग करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. त्याचबरोबर इथं आमचे कमर्शियल स्टॉल्स आहेत, त्याच्याबद्दल देखील त्यांना जानकारी मिळते. मुलांच्यासाठी आमच्याकडे इथं वेगवेगळे फन पार्क आहेत, त्यांचाही देखील ते आनंद घेतात. एकंदरीत ह्या अन्न महोत्सवामुळे आमच्या हिशोबानं 3 गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे देशातून विविध ठिकाणाहून आलेले सर्व स्टॉलधारक यांचा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होतो, त्यांचा चांगल्या पद्धतीनं व्यवसाय होतो. दुसरं म्हणजे बेळगावकरांना सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी प्राप्त होतात आणि त्यांना देखील त्याचा आनंद उपभोगता येतो. आणि तिसरं, रोटरीला जे एक आमचं एक इमेज बिल्डिंग आम्ही म्हणतो की समाजासाठी आम्ही जे काही करतो, तर हा एक फार मोठा म्हणजे संकल्प असतो की दररोज 12 ते 15 हजार लोक इथे येतात, डिसिप्लिनने येतात, चांगल्या पद्धतीनं वागतात आणि तुम्ही तर पाहिलं असेल की कुठेही केर कचरा नाही आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत छानपणे हाताळले जातात आणि रोटरी क्लब बेळगावचं जे आमचं एक कुटुंब आहे ते अत्यंत सदृढ होतं. या रोटरी डिस्ट्रिक्टचा गव्हर्नर म्हणून मला फारच आज इथं आनंद झालेला आहे इथं आल्यानंतर. यावर्षी आमचा सगळ्यात मोठा मानस आहे की वॉटर फिल्टरेशन प्लांट्स जे काय वेस्ट वॉटर्स आहे ते वेस्ट वॉटर रिसायकल कसं करायचं त्याचे देखील आमचे आता प्रोजेक्ट चालू होत आहेत आणि हे सगळे फार मोठे टर्नकी प्रोजेक्ट्स असतात ज्याला आम्हापासा पैसाही लागतो आणि हा जो पैसा इथं आमच्याकडनं जो इथं आमचा प्राप्त झालेला आहे तो पुन्हा आम्ही बेळगाव शहरासाठीच वापरतो. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आमचे दोन्ही चेअरमॅन जे आहेत त्यांनी अहोरात्र त्यासाठी कष्ट केलेले आहेत. बेळगावचे सर्व सदस्य तुम्ही पाहताय सगळेजण व्हॉलंटिअरिंग करतात आणि एव्हरीबडी इज वर्किंग आणि इट्स अ जॉईंट एफर्ट दॅट इज गिवन अस वन ऑफ द बेस्ट. प्रयत्नाला यश आलं याबद्दल धन्यवाद. याचा सर्वांचं धन्यवाद, मनापासून धन्यवाद आणि खास करून बेळगावच्या सर्व सुजाण नागरिकांचं मी धन्यवाद देतो. परीक्षक म्हणून फेमिना मिस इंडिया कर्नाटका रत्ती हुलजी, नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियन केतकी पाटील आणि भाग्यश्री कामत यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षाची सुपरवुमन विजेता अमृता रायभागे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी नव्या सुपरवुमनला यंदाच्या सौंदर्यवतीचा मुकुट चढविला. या सोहळ्याला ग्लॅमर जोडत फेमिना मिस इंडिया कर्नाटक 2020च्या टॉप 5 विजेत्यांपैकी एक असलेल्या रत्ती हुलजी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आली. सुरुवातीला मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. सामूहिक नृत्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाने आपला प्रतिसाद दिला. सुपरवुमन स्पर्धेतील महिलांनी पहिल्या फेरीमध्ये राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, वोनके ओबव्वा, सावित्रीबाई फुले, मेवाडची राणी, रोझोलिन फ्रँकलिन, सालुमरद तिम्मक्का, सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, सुधा मूर्ती आदी व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. दुसऱ्या फेरीत वेस्टर्न राऊंड पार पडला. पाश्चात्य पोशाखात स्पर्धकांनी रॅम्प वॉक केले. पारंपरिक फेरीमध्ये विविध फॅशनमध्ये साडी परिधान करून उपस्थितांचे मने जिंकली. चौथ्या फेरीमध्ये प्रश्नोत्तरे झाली.
या सर्व फेऱ्यातील गुणांवर आधारित मेसर सुपर वुमनचा किताब संजना देसाई यांनी पटकावला, तर शिल्पा कुलकर्णी देशपांडे या पहिल्या उपविजेत्या तर तृप्ती मांगले या दुसऱ्या उपविजेत्या ठरल्या। यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले। तसेच अर्चना पद्मनवर यांना उत्कृष्ट स्माइल अवॉर्ड, सुजाता यांना बेस्ट कुकिंग अवॉर्ड आणि टॅलेंट राउंडमध्ये शिल्पा कुलकर्णी देशपांडे व अंकिता पाटील यांना अवॉर्ड मिळाले। I'm extremely excited and happy for this honor. All my hard work paid off, and I would like to thank everyone who helped me through this journey. I'm really happy. जो मैंने hard effort डाल रही थी उसका मुझे result मिल गया। That's what I want to give message to all the women. Put hard effort or have confidence. You will get the results. Thank you. Thank you Rotary for this wonderful event and for giving the best of your results.
I'm extremely happy for this performance and my gestures, all the efforts of my entire crew who had helped me a lot in getting this. Thank you so much. सुपर वुमन स्पर्धा आणि शनिवार यामुळे सीपीएड मैदान गर्दीने फुलून गेले होते.